नमस्कार, मी अंकिताच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहे सोलापूरच्या गाड्यावरची वडापाव कसा बनवतात ते पाहणार आहात. अगदी सोलापुरी स्टाईलमध्ये आपण वडापाव इथे बनवणार आहे. तर आमच्या सोलापूरची वडापाव कशी बनवतात एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. चला तर सोलापुरी स्टाईल वडापाव कसा बनवायचा पाहूयात. अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. चला तर सुरुवात करूया. 1 किलो इथे आपण बटाटे घेतलेले आहेत. 1 किलो बटाटे इथे आपण घेतलेले आहेत. त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. तर बटाटे शिजवायला घ्यायचे आहेत. तर आपण इकडे कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये ते बटाटे घालून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि कुकरची शिट्टी काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पाणी घालायचं नसेल तर तुम्ही तेल लावून बटाटे त्यामध्ये ठेवू शकता आणि बटाट्याला पण तेल लावून घ्यावं लागते. तसंही तुम्ही वाफवून बटाट्याला 2 शिट्टी काढून आपण बनवू शकतो. तर इथे मी बटाट्याला 2 शिट्ट्या काढायला ठेवलेल्या आहे. तर इथे आपण बेसनचं पीठ घेतलेलं आहे. बेसनचं पीठ मी इथे घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये आपण ओवा घालून घ्यायचं आहे. 2 चम्मच ओवा घालून घ्यायचं आहे. मी इथं किमान पाव किलो इतकं आपण बेसनचं पीठ इथे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सोडा घालून घ्यायचा आहे. थोडासा चिमूटभर आपण सोडा यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. एक भजीचं पीठ कसं आपण तयार करतो तशा पद्धतीनं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपण 1 चम्मच मीठ घालून घेतलं आणि थोडं पाणी घालून आपण हे व्यवस्थित हाताने पीठ तयार करून घ्यायचे. तर थोडं पाणी घालूनही आपण व्यवस्थित असा भजीचा पीठ आपण कसं तयार करतो तसं सेम टू सेम, फक्त थोडीशी पातळ लागते ही. तर इथं आपला पीठ तयार झाला की आपण इकडे कुकर खोलूयात. कुकरमध्ये आपले बटाटे शिजलेले आहेत. 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकर लावून बटाट्याला. तर मस्त असे शिजलेले आहेत. आता आपण हे सोलून घ्यायचे. संपूर्ण बटाट्याचे सालटे आपण काढून घ्यायचे. थंड पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि काढून घ्यायचे. सालटे काढून आपण झालं की आता अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण बटाटे आपण सालटे काढून घ्यायचे. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे पाहू शकता आपला हे बटाटे संपूर्ण आपण सोलून घेतलेला आहे. आता आपण त्याला मॅश करून घेऊयात. म्हणजे असं दाबणीच्या साहाय्याने तुम्ही प्रेस करून घेऊ शकता, नाहीतर हाताच्या साहाय्याने व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची आहे. अजिबात आपल्याला जाड अशी ठेवायची नाही आहे, बारीक अशी करून घ्यायची आहे जेणेकरून मस्त अशी वडापावमध्ये जास्त अशी गुठली नाही राहणार, तेवढी काळजी घ्यायची आपण. आणि अशा पद्धतीने इथे पाहू शकता मी इथे केले एकदम बारीक असा करून घेतलेला आहे. रेग्युलरली आपण बटाट्याची भाजी कशी बनवतो त्याच्यापेक्षा बारीक असा आपला बटाटा असायला पाहिजे. तर इथे पाहू शकता. त्यानंतर आपण आता कढई ठेवलेली आहे. कढई ठेवून तेल गरम होऊ द्यायचे. छान कडकडीत तेल गरम होऊ द्यायचे. कडकडीत तेल गरम झालं की त्यामध्ये आपण फोडणी करून द्यायची. आधी आपण वडापावला बटाट्याचा ना फोडणी द्यायची आहे. नाही दिलात तरी चालेल, पण तो जरा वेगळा लागतो, त्याचा चव वेगळा लागतो, म्हणून आपण बटाट्याची फोडणी करून घेतो इथे. म्हणजे मस्त अशी वडापावची टेस्ट येते. तर इकडे आपण 2 कांदे कापून घेतलेले आहेत मोठे. ते कांदे आपण यामध्ये घालून घ्यायचा आणि सोबतच कढीपत्ता इथे मी घालून घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटासाठी आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांदे आपण फक्त नरम मऊ पडेपर्यंत आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचे 2 मिनिटासाठी. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी नक्कीच अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. तर यानंतर आपण इकडे अद्रक लसूणचा पेस्ट इथे आपण करून घेतलेला आहे. सुरुवातीला आपण दाखवलेलं आहे की अद्रक लसूण आणि कोथिंबीर. अद्रक लसूणमध्ये कोथिंबीर घालून आपण मिक्सर करून घ्यायचा, जेणेकरून त्यामध्ये पाणी घालायची गरज पडणार नाही. काय होतं, अद्रक आणि लसूण हे आपण जेव्हा घालतो
तेव्हा आपलं व्यवस्थित मिक्सर होत नाही, त्यामुळे आपण कोथिंबीर घालून मिक्सर करून घ्यायची. आता आपण अद्रक लसूणच्या नंतर 1 मोठा चम्मच आपण इथे हिरवी मिरचीचा ठेचा यामध्ये घालून घेतलेला आहे. हिरवी मिरचीचा ठेचा घालून आता आपण बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता 1 किलोचा वडापाव आपण इथे कसा बनवायचा ते पाहतोय. आणि पूर्ण फॅमिलीसाठी आणि बर्थडे पार्टी असेल त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता. तर यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं. 1 मोठा चम्मच मीठ मी यामध्ये घालून घेतला आणि व्यवस्थित परतून घ्यायचं हे. आता एकजीव करून घ्यायचा आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर यावर नक्कीच घाला. अप्रतिम अशी बनते. आता माझ्याकडे अवेलेबल नाही, त्यामुळे मी इथे कोथिंबीर वापरत नाही. जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच घाला यामध्ये. आणि तुम्हाला जर पुदिना आवडत असेल तर पुदिनाही यामध्ये तुम्ही घालू शकता. आणि खास करून अद्रक लसूण यामध्ये थोडंसं जास्त असलं ना अप्रतिम अशी चव येते, ते मात्र विसरायचं नाही. तरी ते पाहू शकता आपण हे सगळं एकजीव करून घेतलं. आता आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे. थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे. फक्त आपण ह्याला फोडणी दिलेली आहे, कारण कांद्याचा कच्चापणा राहू नये आणि ही फोडणी आला लसूण वगैरे आपण हे परतून घेतलेलं आहे. तर आता गॅस बंद करून घेतला तो. तर इकडे आपण दुसरी कढई ठेवलेली आहे तळण्यासाठी. तरी ते माझ्याकडे काळी कढई आहे, म्हणजे तळण्यासाठी. तर ती तळण्यासाठी मी ते कढई ठेवून घेतली. त्यामध्ये तेल घालून घेतलं. तेल आपण इकडे थोडंसं जास्त घालून घ्यायचं आहे. वड्याला थोडंसं तेल जास्त लागतं. कमी पडलं की तेलकट होतं, त्यामुळे थोडंसं तेल जास्त घ्यायचा. तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण गोळा बनवून घ्यायचेत. तुम्ही छोटे मोठे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही बनवू शकता. तर इकडे मी मीडियम असा आकार घेतलेला आहे. मीडियम आकाराचे वडे मी इकडे बनवून घेतोय. आणि तुम्हाला आवडल्यास चपटेही बनवू शकता. खास करून मुंबईकरांकडे जास्त चपटे असे बनवतात. मुंबईचे वडापाव तुम्ही पाहू शकता, एकदम असे चपटे बनतात आणि खायला अप्रतिम लागतात मुंबईचे वडे पण. तरी ते अगदी ही सोलापूरची वडे आहे म्हणून समजा. सोलापूरच्या ना गाड्यावर अशी मिळते वडापाव, तशी इथे आपण बनवून घेतोय. इथे आपण गोल अशी गोळा बनवून घेतली. इथे आपला पीठ तुम्ही पाहू शकता कसं झालेलं आहे. एकदम अशी पातळ अशी लागते थोडीशी. खूप असं घटसर नाही चालत त्याला, नाहीतर खूप मोठा वडा होतो आणि जास्त फुगते. म्हणून पीठ थोडं कमी कमी आपण लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पातळ असलेलं पाहिजे. यामध्ये पिठात डुबवून घेऊयात आता. आणि आता आपण तळायला घेऊयात. आता हे वडे तळायला घेऊयात. इथे पाहू शकता तेल अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचं नाही आहे. तेल गरम होऊन पुन्हा थंड करून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये हे वडे सोडून घ्यायचे आहेत. आता मी इकडे 3 ते 4 वडे सोडून घेतलेले आहेत. इथे पाहू शकता 4 वडे मी इथे तळायला घेतलेले आहेत. 4 वडे सोडून घेतले. पिठामधनं डुबवायचा आणि अशा पद्धतीने सोडून घ्यायचा आणि ह्याला व्यवस्थित तळून घ्यायचं. एक साईडला थोडंसं तळलं की त्यानंतरच आपण पलटी करून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता आता आपण पलटी मारून घेऊयात. एक साईडला वडे तळले की दुसऱ्या साईडला आपण तळायला घ्यायचे. उलटून पलटून आपली ही वडे तळून घ्यायचे. तर इथे पाहू शकता. आणि अशाच नवनवीन रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत. नक्की एकदा चॅनलवर भेट द्या. आणि वेगवेगळ्या अनेक रेसिपी आहेत, अगदी गावरान आणि सोलापुरी स्टाईलमध्ये आहेत. खास करून तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता माझ्या चॅनलवर. तर इथे पाहू शकता आपली ही वडे तळून घेतोय. मस्त अशी कलर येऊ द्यायचे, सोनेरी कलर इथं आलेला आहे वड्याला. अगदी सोनेरी कलर आलेले आहे. आता आपण हे वडे काढून घेऊयात. मस्त अशी तळून झालेली आहे. आता आपण हे वडे काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये गरमागरम पावसोबत. आणि त्यासोबत तुम्ही सॉस घेऊ शकता. आणि शेंगदाण्याची चटणी असली की अप्रतिम लागते. आणि तळलेली मिरची पण खूप छान लागते. तर मी इथे मिरची पण तळून घेतलेल्या आहेत. गरमागरम वडे तयार आहेत.
तुम्ही पण नक्कीच खायला या आणि अशी ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि ही खास करून बर्थडे पार्टी म्हणा, असे काही फंक्शन असलं की आपल्याला ही उपयोगी पडते. नक्कीच एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी कशी वाटली आणि कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या राज्यातून पाहतात नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. मस्त गरमागरम वडापाव तयार आहे. तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. चला तर गरमागरम वडापाव सर्व करूयात आणि अशाच नवनवीन रेसिपीसोबत भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.